डॉक्टर अमेयजी जे पालकर स्मृतीचे अध्यक्ष आहेत आणि पूर्वी आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीमध्ये सहसहयोगी होते प्रदेशाचे. 4 वर्षापूर्वीचं तर मला काही आठवत नाही, पण आज माझ्या पाठीशी जी एनर्जी उभी आहे ना, ती एनर्जीच याचं सर्टिफिकेट देते की तुम्ही किती काम केलं. मला नेहमीच असं वाटतं की क्षेत्र कुठलंही असू दे, म्हणजे ते सांस्कृतिक असू दे, क्रीडा असू दे, वैद्यकीय क्षेत्र असू दे, आर्किटेक्चर क्षेत्र असू दे, इतिहास असू दे, राजकारण असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये भारताचा डीएनए जिथे साधला जातो तो प्रयोग, ते प्रयत्न हे यशस्वी करणं ही ईश्वराचीच इच्छा असते. माणसाच्या इच्छेच्या पलीकडे. म्हणजे ज्यावेळेस आर्किटेक्चर नावाच्या एका फार मोठ्या गृहस्थाला मी भेटलो, ते जर्मनीमध्ये प्रॅक्टिस करत होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की मी 11 वर्ष जर्मनीला आर्किटेक्ट म्हणून काम केलं आणि 11 वर्षानंतर हा भारताचा डीएनए असलेला, रक्त असलेला माणूस बेंगलोर मध्ये पहिल्यांदा आला एका नातेवाईकाच्या लग्नाला. तिथे त्याची भेट एका वास्तुशास्त्राशी झाली की ज्याचे आजोबा पिढ्यानपिढ्या भारतीय चिंतनाने वास्तूकडे बघत होते. त्यांनी मला असं सांगितलं, चित्तरंजन राव नावाचा माणूस आहे, तो म्हटला सर मैं 1.5 दिन उनके साथ में था, 1.5 दिन में जितना सीखा, समझा, सोचा, वो ज्ञान लेकर मैं फिर से जर्मनी गया, लेकिन भारत के मूलभूत चिंतन की इतनी ताकत है कि मैं जर्मनी में आर्किटेक्चर का बेस यह एनवायरमेंटल एनर्जी साइंस हो सकता है, इस आधार के ऊपर प्रैक्टिस शुरू की. 11 साल में मैंने जितने कमाया उतना 3 साल में बाद में कमाया है. कारण चिंतन भारताचं होतं, तो डीएनए भारताचा होता. क्षेत्र कुठलंही असू दे, जिथे भारतीय चिंतन आहे, जिथे निसर्गाशी नातं आहे, तिथे प्रवास कठीण असतो पण तो यशस्वी होतोच. इथपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. आपण सगळेच कार्यकर्ते हे विदेशात जन्मलेल्या राजकीय पक्षात काम नाही करत आणि कुठल्या कुटुंबाच्या उंबरठ्याच्या आत जन्माला आलेला आपला पक्ष नाही आहे. दीनदयाल उपाध्यायांचं चिंतन आहे आपल्या पक्षाला, जे तुमच्या कोर्सशी रिलेटेड आहे. दीनदयालजींनी सांगितलं की एकात्म मानव दर्शन हे आमचं चिंतन आहे, ज्याच्यामध्ये माणसांचा विचार हा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा असा केला आहे आणि माणसाचं संपूर्ण सुख हे नेचर कनेक्ट असं सांगितलेलं आहे. तुम्ही जे शिकता ते आणि भारतीय जनता पक्षाचं जे तत्वज्ञान आहे ते दोनही मॅच होणार आहे, म्हणून आपल्या इथे काम वाढत आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी खानदान आहे, ही खानदानच मुळामध्ये भारतीय चिंतनाशी संबंधित आहे. त्यामुळे मला जर विचाराल, आता डॉक्टर एम.डी. मेडिसिन आहे आणि एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे, तरी पण भारतीय जनता पक्षाला जर वैद्यकीय क्षेत्रात वाढायचं असेल ते नॅचरोपॅथी आणि आयुर्वेदाच्याच बॉटम लाईनवर वाढावं लागणार आहे. समजून घ्या. तुम्ही मगाशी म्हटलं की पाहिजे तेवढी मान्यता मिळत नाही, किंवा तुम्ही पण असं म्हटलं की राजस्थानमध्ये आहे, इकडे आहे, महाराष्ट्रात होऊन त्या मानवी तेवढी मान्यता नाही.
पांडवालाही कौरवांवर विजय व्हायला वेळ लागला, समजून घ्या. त्याच्यामुळे देव हा कठीण पेपर त्यालाच सोडायला जातो ज्याच्यात धमक. नॅचरोपॅथीच्या लोकांमध्ये धमक आहे, म्हणून आपण कठीण पेपर सोडवायला घेतला. मार्ग निघेल, 100% निघेल. मार्ग काढत राहू, कलेक्टिव्ह एफर्ट्सनी काढत राहू. तुम्ही एकटे नाही आहात, वी ऑल आर विथ यू. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. केव्हा तरी भारताला, केव्हा तरी सरकारला भारतीय चिंतनाच्या आधारावरच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कोर्सेसला मान्यता द्यावी लागेल. आणि तुम्ही जसं म्हटलं मगाशी की काही गोष्टी ह्या अनुभवाच्या आधारावर सिद्ध होतात. आता भारतामध्ये अशा गोष्टी सिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण या सगळ्या विषयामध्ये 100% मार्ग काढू. आज या कार्यालयामध्ये जो प्रयत्न, जो प्रयोग तुम्ही सगळे मिळून करत आहात, त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने तुम्हा सगळ्यांचा खूप मनापासून आभारी आहे. तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि माझ्या पाठीशी जी युवा शक्ती आहे त्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे. बरेच वेळा नॅचरोपॅथी असू दे किंवा आयुर्वेद असू दे, याचं थोडं डॉक्टर समोर लागलं की माणूस गावामध्ये गेला की तो क्रोसिनस द्यायला लागतो, तो पेंटिट द्यायला लागतो. बरोबर? असं नका करू, कसके खडे राहू. माझा एक मित्र आहे, अमरावतीला आहे, विरोग म्हणून डॉक्टर. सुरुवातीला ताण गेला आयुर्वेदात. आज त्याच्याकडे 15 दिवस लागते अपॉइंटमेंट घ्यायला, कारण सुरुवातीला कस लागतो. आपण आपल्या थेरपीवर कमिटेड असलं पाहिजे. बिलकुल स्लिप होता कामा नये. इट टेक्स सम टाइम, पेशन्स. पण जर तुम्ही कमिटेड असाल तर लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात. हा माझा अनुभव आहे. 52ला भाजप सुरू झाली, पहिलं इलेक्शन लढलं आपण. काय हाल होते आपले. 52, 57, 62, 67, 72, 77, 85, 89 उजाडेपर्यंत तुमच्या माझ्या खानदानीतल्या जुन्या लोकांनी भारतीय चिंतन मोराशी बाळगून हा पक्ष नेटून रेटून नेला. वेळ लागला, पण आज स्थिती भाजपला हरवणं कठीण आहे अशी झालेली आहे. त्याला कारण काय? कारण आपण जे चिंतनाशी कमिटेड होतो त्याच्यावर श्रद्धा ठेवली म्हणून. जर तुम्हाला सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, नॅचरोपॅथी केली ना, नॅचरोपॅथीच करा. लोक धावत येतील आपल्याकडे. पण त्यासाठी शक्ती लागणार आहे, ती पेशन्सची, संयमाची. त्याला शक्ती लागणार आहे कमिटमेंटची. त्याला शक्ती लागणार आहे कॅरेक्टरची, कपॅसिटीची नाही. डेफिनेटली नाही. डोक्यातून काढून टाका. कन्व्हिक्शन लागणार आहे, कमिटमेंट लागणार आहे, कॅरेक्टर लागणार आहे. हे 3 C लागणार आहे. कॅपॅसिटी बाजारात विकत मिळते, टॅगला उपलब्ध आहे. कमिटमेंट नाही मिळत, कॅरेक्टर नाही मिळत, कन्व्हिक्शन नाही मिळत. नॅचरोपॅथी शिकणाऱ्या तरुणांनी पुढचा काळ आपलाच आहे याच्यावर विश्वास ठेवून कमिटेडली काम केलं पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची सामर्थ्यवान शक्ती आई भवानी तुम्हाला देऊ अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. मला तुम्ही बोलावलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.